कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं ये ग ये 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 इकडे उभी राहा। आले का समजे? हा हे घ्या अभिनंदन, टाळ्या वाजवा, होऊन जाऊ दे। कसं वाटतं? छान। अरे फोटो काढ की, काढ 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 लवकर। सर या पुढे या मॅडम तुम्ही बी या। हा छान फोटो आला पाहिजे। हा बर, असं सगळं झालं तर पण भाऊजी सॉरी या, मला वाटतं चूक तुमचीच आहे। कसं काय? हाय का, तर तुम्ही बी निकाल देऊन मोकळ्या झालोय। मास्तरींबाईंची काय चूक आहे असं वाटत नाही तुम्हाला? हो, त्यांचं काय चुकलं सांगा ना। आता जर त्यांना खात्री वाटत असेल तर त्याचा काहीतरी विचार केलाच असेल ना त्यांनी। सॉरी या भाऊजी, पण थोरल्या सरकारांचं आधीचं वागणं आणि लग्न झाल्यानंतर त्यांच्याशी वागणं याचा काहीतरी अर्थ काढला असेल ना त्यांनी। अहो हे सगळं त्यांनी त्यांच्या अनुभवातूनच केलं असणार आहे। हाय का, आता काय बोलणार? मास्तरींबाईंनी जेवढा आई साहेबांचा अनुभव आहे त्याच्यापेक्षा जास्त तर मला आहे का नाही। आई साहेब असं करणारच नाही। आणि समजा त्यांनी असं केलं असतं का नाही, त्यांनी छातीटोकपणे सांगितलं असतं की हा आम्ही असं केलेलं आहे, हाय बाबा जे आहे ते आहे, त्याच्या पळून जाणाऱ्यातल्या नाही तू। ते सगळं असेल हो, पण वहिनींना बाहेर काढणे एवढं त्याच तर वाईट वाटतंय। मी फक्त सत्याची बाजू घेतली, त्यात माझी काय चूक झाली? आता मी फक्त शब्द पाळला, माहिती आहे काय, जो की मास्तरींबाईंनीच दिला होता। ह्याच्यात काय चूक झाली माझी? जे घडलं ते वाईटच घडलं, ते नाहीच घडायला पाहिजे होतं। पण काय, बरं जाऊ द्या। बरं भाऊजी मी काय म्हणते, व्हॅलेंटाईन डे तो तुम्ही असा भांडून साजरा करणार वय? हो तेच की वहिनी, बघा की आता व्हॅलेंटाईन डे आला तर आम्ही दोघं एकत्र पाहिलं होतो की नाही? व्हॅलेंटाईन डे म्हणजे आता आमचा एकतर्फीच आहे म्हणा। आम्हाला त्यांच्याविषयी जे वाटते काय ते असते, आमच्याविषयी वाटत नाही। पण तरी हो साजरा तर केला असता नाही दोघांनी एकत्र, काही तर बारीक मध्ये। पण तुम्ही मदत केली की नाही वहिनी, अजून पण आपला व्हॅलेंटाईन डे साजरा होऊ शकतोय। अहो भाऊजी आता कुठल्या अडचणीत टाकताय मला? या आता काय तुम्हाला अडचणच वाटत असेल तर मग काय राहून देऊ। सॉरी सॉरी सॉरी। बरं काय करायचंय सांगा? एवढी एक मदत करा, आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही। ही उपकाराची भाषा करायची असेल ना तर मी अजिबात मदत करणार नाही, आधी सांगते। बरं ठीक आहे ठीक आहे, तुम्ही आणि चिडू नका, ठीक आहे। उपकार राहिलं, उपकार कॅन्सल बस। पण एवढं करा, काम जरा जोखमीच आहे, लई तयारी करावी लागेल तुम्हाला। पण तुमच्यासाठी काय अवघड नाही, आणि मी आहेच तुमच्या संग, बरं काय? पण तुम्हाला अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळवायची अजून एक सुवर्ण संधी देतोय। भाऊजी संधी द्या, ते तुमचं गिफ्ट नको। बरं ठीक आहे, राहिलं ऐकत। बरं बोला काय करायचंय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।